नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल एक बातमी अशी उडत उडत आलेली आहे, ती किती गंभीर आहे हे लक्षात येत नाही. याचं कारण माध्यमातून तरी त्या बातमीला फार उजाळा देण्यात आला नाही. कदाचित ती बातमी माध्यमातले पत्रकार आहेत त्यांच्या मालकांना नावडणारी असल्यामुळे असेल कदाचित, पण बातमी खरंच खळबळजनक आहे. आणि जर बार काउन्सिलच्या पदाधिकारी असलेल्या वकिलाकडून जर असा काही खुलासा करण्यात आला असेल तर त्याच्यावर काही प्रमाणात विश्वास ठेवणं अगत्याचं आहे. आणि बातमी अशी आहे की सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूचं गूढ जे आहे किंवा भूत जे आहे ते परत एकदा बाटलीतून बाहेर येण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आली आणि उद्धव ठाकरे यांनी मतदारांच्या इच्छा पायदळी तोडून मुख्यमंत्रीपद मिळवल्यानंतर त्यांचे लाडके चिरंजीव आदित्य ठाकरे ज्या प्रकारे चौखूर उधळलेले होते त्याचा परिणाम त्या पहिल्या वर्षात दिसला होता, ज्या काळामध्ये लॉकडाऊन चालू होता. आणि या लॉकडाऊनच्या काळामध्येच दिशा सालियन नावाची चित्रपट सृष्टीतली एक महत्त्वाची कर्मचारी किंवा जी वेगवेगळ्या अभिनेते दिग्दर्शक यांची मॅनेजर म्हणून काम करायची, तिची एक संशयास्पद आत्महत्या किंवा संशयास्पद मृत्यू हा विषय झाला होता. पण त्याचा कुठेही गाजावाजा झाला नाही. एक चिरकुट बातमी म्हणून तो विषय संपून गेला होता. पण ज्यावेळेला ती ज्या लोकप्रिय अभिनेत्याची मॅनेजर म्हणून काम केलेली होती असा सुशांत सिंग राजपूत, जो वेगवेगळ्या TV मालिकातून अभिनय करता करता लोकप्रिय अभिनेता होण्यापर्यंत मोठ्या पडद्यावर झळकला, त्याची एक संशयास्पद आत्महत्या किंवा मृत्यू हा विषय मात्र नको तितका त्या लॉकडाऊनच्या काळातसुद्धा गाजला. आणि त्या बातम्यांना अधिक प्राधान्य देतो म्हणून अर्णब गोस्वामीसारख्या एका सर्वाधिक लोकप्रिय वृत्तवाहिनीच्या संपादकालासुद्धा उद्धव ठाकरे सरकारने एखाद्या अतिरेक्यासारखं कमांडो पाठवून अटक केली. इथपर्यंत ते प्रकरण गाजलं होतं. आणि त्या सगळ्यामध्ये वारंवार तुम्हाला आठवत असेल तर थेट आदित्य ठाकरे यांचं नाव कोणी घेतलं नसलं तरी पेंग्विन 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 असा संदर्भ देऊन अंगुली निर्देश मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे लाडके सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्याकडे केला जात होता. दिशा सालियन किंवा सुशांत सिंग राजपूत यांच्या संशयास्पद मृत्यूमध्ये आदित्य ठाकरे यांच्याकडे संशयाची सुई वळवण्याचा वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न झाला होता. आणि माध्यमातून कधी नव्हे इतका बचाव आदित्य ठाकरे यांचा करण्यात आलेला होता. दुर्दैव असं आहे की जवळजवळ 28 वर्षापूर्वी 27 वर्षापूर्वी ज्या पत्रकारांनी, ज्या मातब्बर पत्रकारांनी त्यावेळेला रमेश किणी नावाच्या संशयास्पद मृत्यूमध्ये त्याच उद्धव ठाकरे यांचे चुलत बंधू आणि तेव्हा शिवसेनेचे तरुण नेते असलेले राज ठाकरे यांना गोवण्यासाठी आटापिटा केला होता, असे सगळे लोक ठाकरेंना बदनाम करण्यासाठी कायम उतावळे असलेले लोक जवळजवळ 25 वर्षांनी त्याच ठाकरे कुटुंबातल्या सगळ्यात तरुण नेत्याच्या बचावासाठी धावून आले होते. असं जे प्रकरण आहे ते परत संशयास्पद मृत्यूचं आहे. आणि ते सर्वात युवा असा ठाकरे नेता आदित्य ठाकरे यांच्या भोवतीचं होतं. पण मुख्यमंत्रीच उद्धव ठाकरे होते. खुद्द आदित्य ठाकरे हे सुद्धा ठाकरे सरकारमध्ये किंवा महाविकास आघाडी सरकारमध्ये पर्यावरण मंत्री म्हणून काम करत होते. साहजिकच या विषयाला अर्णब गोस्वामी किंवा इतर कोणी मोजक्या लोकांनी जितका उजाळा देण्याचा प्रयत्न केला तेवढा बाकीच्या माध्यमातून झाला नाही.
उलट सगळ्या माध्यमांनी प्रयत्नपूर्वक हे प्रकरण झाकोळण्याचा प्रयत्न केला. उलट त्याच्यात ज्यांना आरोपी मानले जात होते त्यांचा चेहरा साफसुथरा करण्याचा प्रयत्न झाला. ती कोण रिया चक्रवर्ती किंवा कोण अभिनेत्री होती, मला नाव पण आता आठवत नाही. तिच्याकडे सगळ्यांच्या संशयाच्या नजरा वळलेल्या असताना तिची मुलाखत घेण्यासाठी खास विमानाने इंडिया टुडेचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई थेट खास विमानाने मुंबईत आले होते आणि तिची मुलाखत त्यांनी घेतलेली होती. इतक्या प्रकारे ठाकरे कुटुंबाच्या पाठीशी माध्यमं कधीही उभी राहिली नाहीत. हे आज मी एवढ्यासाठी सांगतोय की तो विषय अखेरीस हायकोर्टाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार CBIकडे सोपवण्यात आला. CBIची विशेष टीम आली, पण तरीही पुढे काही होऊ शकलं नाही. याही प्रकरणात आज तुरुंगात असलेला सचिन वाझे याच्याकडेही अंगुली निर्देश झाला होता. हे सगळं मी आज एवढ्यासाठी सांगतोय की त्यावर इतक्या सगळ्या कारवाया CBIकडे सोपवून कोर्ट कचेऱ्या होऊनसुद्धा आजपर्यंत त्या सुशांत सिंग राजपूतच्या संशयास्पद मृत्यूविषयी काहीही उलगडा होऊ शकलेला नाही. काहीही उलगडा होऊ शकलेला नाही. याचा अर्थ मग CBIला सुद्धा खिशात टाकण्यात आलं आहे का? ज्या CBIने किंवा EDने सातत्याने भाजप विरोधकांचा, मोदी विरोधकांचा गळा घोटण्यासाठी कारवाया केल्या असं म्हटलं जातं, त्याच CBIकडून ठाकरे यांनासुद्धा पाठीशी घातलं जातं का असा प्रश्न आता विचारणं भाग आहे. कारण मग अन्याय करण्यासारखी, गळचेपी करण्यासारखी, कोंडी करण्यासारखी सर्वात उत्तम संधी CBIला या सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन प्रकरणात मिळाली होती. आणि जर ठाकरे आणि शिवसेना यांनाच संपवण्याचा भाजपचा निर्धार असेल तर त्यांच्यासाठी हे प्रकरण सुवर्ण संधी होती. कारण तुम्हाला आठवत असेल, ज्या वेळेला सुशांत सिंग प्रकरण किंवा दिशा सालियन प्रकरण गाजत होतं त्यावेळेला भाजप विरोधात बसला होता आणि भाजपचे अनेक नेते, त्यांचे समर्थक हे ठाकरे कुटुंबावर आणि महाआघाडी सरकारवर याच संशयास्पद मृत्यूच्या निमित्ताने तुटून पडलेले होते. त्यामुळे सरकार पडल्यानंतर याला चालना मिळेल असं म्हटलं गेलं होतं, पण तरी अजून काही झालेलं नाही. आणि मध्यंतरी एकच त्यातली दिलासा देण्यासारखी म्हणजे सुशांत सिंग राजपूतच्या समर्थकांना दिलासा देण्यासारखी एकच गोष्ट घडली होती की जो विषय चौकशी न करता महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांनी गुंडाळून टाकला होता की दिशा सालियन प्रकरणात संशयास्पद काही नाही असं अहवाल देऊन जी केस क्लोज केली होती, ती केस नव्याने उघडी करून त्यावरची चौकशी करावी म्हणून एक SIT नेमल्याची घोषणा गृहमंत्र्याकडून, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांकडून झाली होती. त्याच्यावरही पुढे अजून काही झालेलं नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर ही बातमी मला महत्त्वाची वाटली, कारण येत्या 3 ऑक्टोबरला म्हणजे आणखीन 4 दिवसांनी या विषयावर हायकोर्टामध्ये एका याचिकेची सुनावणी होणार आहे अशी माहिती ते निलेश ओझा नावाचे एक वकील आहेत, त्यांचं एक स्टेटमेंट, एक मुलाखत मला बघायला मिळाली. आणि त्यांनी सांगितलं की हायकोर्टाची जी वेबसाईट आहे त्याच्यावर आमच्या याचिकेची सुनावणी 3 ऑक्टोबरला होईल अशी अपेक्षा आहे. कारण बोर्डावर केस आलेली आहे, पण त्याच दिवशी प्रत्यक्ष सुनावणी होईल की प्राथमिक सुनावणीनंतर पुढली तारीख दिली जाईल हे सांगता येत नाही. पण आता या विषयाला नक्की वाचा फुटेल. आणि ते सगळं बोलताना हे निलेश ओझा नावाचे वकील आहेत, जे बार कौन्सिल म्हणजे वकील संघटना जी असते हायकोर्टातली त्याचे एक ज्येष्ठ पदाधिकारी आहेत. आणि ते जेव्हा म्हणतात की आता यातून आदित्य ठाकरे सुटणार नाही, म्हणजे त्यांनी थेट नाव घेतलं आहे. आजपर्यंत जी काही टोपण नावं पेंग्विन वगैरे वापरली जात होती ती बाजूला पडली आणि
हे ओझा नावाचे वकील थेट नाव घेतात हे विसरता कामा नये. आणि ते जेव्हा सांगतायत तेव्हा त्याच्यामध्ये त्यांची जी मुलाखत मी बघितली त्या मुलाखतीमध्ये एक सगळ्यात गंभीर संबंध आलेला आहे, विषय आलेला आहे, ज्याविषयी केंद्रीय मंत्री नारायण राणे यापूर्वी अनेकदा बोललेले आहेत. त्यांचे सुपुत्र आणि महाराष्ट्रातले भाजपचे आमदार नितेश राणे वारंवार बोललेले आहेत की दिशा सालियन प्रकरण असो किंवा सुशांत राजपूत असो, या दोघांच्या संशयास्पद मृत्यूनंतर ते ज्या अतिशय आलिशान अशा वसाहतीमध्ये राहत होते तिथलं सगळं CCTV फुटेज कोणी गायब केलं आहे, का गायब झालं आहे आणि त्या CCTV फुटेजच्या आधारावर पोलिसांनी का कारवाई केलेली नाही, का चौकशी केलेली नाही, याची विचारणा राणे पितापुत्र वारंवार करत असतात. त्याच्याही पलीकडे जाऊन अशी जेव्हा जेव्हा निवेदनं नारायण राणे यांनी केली त्यावर आपल्याला उद्धव ठाकरे यांच्याकडून अचानक फोन आले आणि तुम्हालाही मुलं आहेत, दुसऱ्यांच्या मुलांच्या जीवावर उठू नका, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी आपल्याला दिल्या किंवा गर्भित इशारा दिला, असाही खुलासा नारायण राणे यांनी एक दोनदा जाहीरपणे केलेला आहे. आणि हे सगळं करत असताना नारायण राणे परत त्या CCTV फुटेजचं काय झालं असं म्हणत राहिलेले आहेत. आता यातली आणखीन एक गंमत लक्षात घ्या. हा जो निलेश ओझा नावाचे वकील आहेत त्यांनी आणखीन एक त्या मुलाखतीमध्ये संदर्भ दिला आहे की आता असं कळतं, म्हणजे दिशा सालियनचं प्रकरण जे महाराष्ट्र सरकारकडे किंवा मुंबई पोलिसांकडे आहे त्याविषयी समोर आलेली माहिती संपूर्ण तपशिलात नसली तरी जे CCTV फुटेज सुशांतच्या निवासस्थानचं असेल किंवा दिशा सालियनच्या निवासस्थानाचं असेल ते गायब झालेलं होतं, ते आता रिकवर झालं आहे असा दावा या निलेश ओझा नावाच्या वकिलांनी केलेला आहे. आणि म्हणून मला त्या दृष्टीने ते गंभीर वाटतं. आणि त्याच्या पुढे जाऊन त्यांनी जे काय हायकोर्टासमोर याचिका दाखल केली आहे त्याच्यामध्ये ज्या विविध मागण्या आहेत त्या मागण्या कुठल्याही गुन्हेगारी तपासकामात फौजदारी स्वरूपाच्या प्रकरणात ज्या प्रकारे तपास होतो त्या प्रकारे तपास झाला आहे का आणि त्या तपासाची डिटेल्स काय आहेत याची मुद्देसूद मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. त्यामध्ये सुशांत सिंग राजपूतच्या घराच्या आसपास 100 मीटरच्या परिसरामध्ये कुठले कुठले फोन ॲक्टिव्ह होते आणि त्यामध्ये अगदी आदित्य ठाकरे यांचा फोनसुद्धा त्या परिसरात ॲक्टिव्ह होता का याची माहिती आम्हाला पाहिजे असं हायकोर्टात निवेदन करण्यात आलेलं आहे. आणि एकटे आदित्य ठाकरे नाही, आदित्य ठाकरे ज्या चित्रपटसृष्टीच्या गोतावळ्यामध्ये उठबस करत असतात त्याची नावं अनेकदा नितेश राणे वगैरे यांनी दिलेली आहेत, दिनू मोरिया वगैरे जे कोण आहेत, अरबाज खान, यांचे फोन तरी त्या परिसरात होते का आणि असतील तर त्याच्या आधारे पोलिसांनी नेमका काय तपास केलेला आहे हे सगळे मुद्दे घेऊन जी याचिका झालेली आहे ती याचिका जर खरोखरच 3 ऑक्टोबरला हायकोर्टामध्ये सुनावणीसाठी येणार असेल तर मग हे सगळ्यात मोठं बालंट आदित्य ठाकरे यांच्यावर येऊ घातलेलं आहे. बाकी काय पोलीस खात्यात झाले सोडून द्या, पण आणखीन निपुणगे नावाचे एक पोलीस अधिकारी आहेत त्यांचाही दावा असा आहे की ज्या वेळेला परमवीर सिंग नावाचे आयुक्त किंवा वरिष्ठ पोलीस अधिकारी असतात तिथे अशा प्रकारे अनेक नावडत्या लोकांना एलिमिनेट करण्यात आले, त्यांचा काटा काढण्यात आलेला आहे. आणि बघा की सुशांत सिंग राजपूत असो की दिशा सालियन असो, लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांचे जे संशयास्पद मृत्यू झालेले आहेत, जे खून आहेत असा दावा केला जातो, त्यावेळेलासुद्धा मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून परमवीर सिंग यांनाच उद्धव ठाकरे सरकारने अगत्याने आणलेलं होतं आणि नंतर त्यांना खड्यासारखं बाजूलासुद्धा केलेलं होतं. हे सगळे संदर्भ एकत्र घ्या, मग
सुशांत सिंग राजपूतच्या संशयास्पद हत्याकांडाचं भूत बाटलीतून बाहेर येणार, असं जे मी शीर्षक दिलं आहे त्याचा अर्थ तुमच्या लक्षात येईल. पूर्वीच्या काळात ज्या भाकड कथा आम्ही बालपणी मनोरंजक कथा म्हणून वाचलेल्या आहेत त्याच्यात हे नेहमी असायचं की कुठलं तरी भूत, कुठला तरी सैतान त्याला गुंडाळून एका बाटलीत बंद केला आणि बूच लावून ती बाटली कुठेतरी जमिनीत खूप खोलवर गाडली किंवा खोल समुद्रात फेकून दिली आणि कधीतरी ती बाटली कुठच्या तरी दुसऱ्या कोणाच्या हाती लागते आणि त्यांनी उघडलं की ते भूत त्या बाटलीतून बाहेर येतं. अशा ज्या कथा पूर्वी ऐकल्या जायच्या त्यावरूनच हा प्रचार आलेला आहे की बाटलीतून भूत बाहेर येणं. गेल्या जवळजवळ 3-3.5 वर्षामध्ये जे प्रकरण सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन यांच्या संशयास्पद मृत्यूचं माध्यमातून गायब झालं होतं ते भूत आता परत एकदा बाटलीतून बाहेर येण्याची शक्यता या घटनेमुळे, या निलेश ओझा यांच्या मुलाखतीमुळे मला मिळाली. आणि गंमत बघा की त्या काळात प्रत्यक्ष ह्या घटना, हे संशयास्पद मृत्यू घडले त्या कालखंडामध्ये सगळीच्या सगळी माध्यमं त्यातली सनसनाटी बाजूला ठेवून महाविकास आघाडी सरकार आणि ठाकरे परिवार यांच्या समर्थनार्थ लढवय्यासारखे उतरले होते. त्यापैकी कुठल्याही माध्यमाने ह्या निलेश ओझा वकिलाने जो खुलासा केला आहे त्याविषयी चकार शब्द उच्चारलेला नाही. एवढे 16 आमदारांची केस कधीतरी होणार आहे, कधी सुनावणी होणार आहे, पण त्याच्या आधी त्याचा निकालसुद्धा देऊन टाकणारी जी माध्यमं असतात, 16 आमदार पात्रता अपात्रता याच्याविषयी सतत चरवण करणारी जी माध्यमं आणि जे पत्रकार आहेत त्यांना निलेश ओझाच्या या मुलाखतीबद्दल आणि त्याच्या गौप्यस्फोटाबद्दल चकार शब्द बोलायची इच्छा नाही आहे. आणि म्हणूनच ती बातमी गंभीर होते. कारण या बातमीबद्दल बोलू नका, गप्प बसा असे आदेश असल्याशिवाय हे सगळे चाय बिस्कुट HMV पत्रकार गप्प बसले नसते. त्यावर बोलण्यापेक्षा चाय आणि धाब्यांनी आम्हाला गप्प बसवतं का असं उलट्या चोराच्या बोंबा ठोकायला हे पत्रकार पुढे आले नसते बावनकुळेंच्या विरोधात. त्यापेक्षा त्यांनी बावनकुळे काय बोलतात त्याकडे दुर्लक्ष करून 3 ऑक्टोबरला हायकोर्टामध्ये नेमकी कुठल्या याचिकेवर चर्चा चालू आहे याचा शोध घेतला असता, त्याच्यावर बातम्या केल्या असत्या, त्याच्यावर प्रतिक्रिया घेतल्या असत्या. किंवा 3 ऑक्टोबरला अशी याचिका येते त्याबद्दल कोणाकोणाचं काय मत आहे, संजय राऊत यांचं काय मत आहे, आदित्य ठाकरे यांचं काय मत आहे, विनायक राऊत यांचं काय मत आहे, शरद पवार, सुप्रियाताई, नाना पटोले यासारखे अनेक प्रतिक्रियावादी बसलेले आहेत आपल्याकडे. त्यांना का नाही विचारलं की 3 ऑक्टोबरला हायकोर्टात नेमकी कुठली केस येणार आहे, त्याच्यात काय काय मुद्दे आहेत? नो, कोणीही विचारलेलं नाही. किंबहुना ती बातमीच द्यायचं टाळलेलं आहे. पण म्हणून ती बातमी संपत नसते. ते म्हणतात ना, सत्याची तुम्ही गळचेपी करू शकता पण सत्याला मारून टाकू शकत नाही. ते तुमचा पाठलाग करत राहतं आणि एक संधी अशी मिळाली की येऊन तुमच्या बोकांडी बसतं. तसं सुशांत सिंग राजपूत आणि हे दिशा सालियनचं संशयास्पद मृत्यू हे तसं प्रकरण आहे. ते वाटतंय तितकं सहजासहजी निपटलं जाणार नाही. त्या निलेश ओझा यांच्या म्हणण्यावर आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही नारायण राणे, नितेश राणे यांना देखील त्यांच्या स्टेटमेंटनुसार बोलावून घेऊ. आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं की पहिल्या तपासामध्ये पहिल्या दिवसापासून ह्या दोन्हीही मृतांच्या निवासस्थानी असलेलं CCTV फुटेज गायब झालं होतं. तर ते आता रिकवर कुठून झालं आणि रिकवर आत्ता झालं असेल तर ते कोणाकडून रिकवर झालं आणि ते गायब कुणी केलं होतं हा सुद्धा गुन्हा आहे. कारण पुरावा नष्ट करणं हा सुद्धा त्या मूळ फौजदारी गुन्ह्या इतकाच गंभीर गुन्हा असतो. त्यामुळे फुटेज कोणी गायब केलं त्यांनाही या प्रकरणामध्ये गौण भाग आहे इथपर्यंत निलेश ओझांनी बाजू मांडलेली आहे. त्यामुळे ज्यांनी कोणी हे फुटेज आता दिलेलं आहे
त्याला किंवा त्याच्या कंपनीला खुलासा करावा लागेल की इतके दिवस हे सरकारला तपासाला आवश्यक असलेलं फुटेज लपवून का ठेवलं होतं, कोणाच्या आदेशावरून, कोणाच्या इच्छेखातर हे सगळं फुटेज लपवलं होतं आणि एका खुनावर किंवा 2 खुनांवर पांघरूण घालण्याचा आटापिटा केला होता. त्याच्या पलीकडे आणखीन त्या निलेश ओझाचा दावा आहे की आदित्य ठाकरे फक्त उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र नाहीत, ते मंत्री होते आणि मंत्री असल्यामुळे त्यांना पोलिसांचं खास संरक्षण होतं आणि जे पोलीस संरक्षणासाठी त्यांच्याबरोबर फिरत होते ते कुठे कुठे कसे कसे फिरले याचं पोलीस लॉगबुकमध्ये नोंद असते. त्यामुळे विशिष्ट वेळेला आदित्य ठाकरे आणि त्यांचा पोलिसांचा फौजफाटा हा त्या दिशा सलियन किंवा सुशांत सिंग राजपूत यांच्या वास्तव्याच्या परिसरामध्ये त्या पोलिसांचं लॉगबुक फिरतं आहे का याचा पण शोध घेतला गेला पाहिजे. म्हणजे प्रकरण किती गंभीर आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणून मी या विषयाला जे शीर्षक दिलेलं आहे की 3 ऑक्टोबरला सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन यांच्या संशयास्पद मृत्यूचं भूत जे दीर्घकाळ जवळजवळ 3-3.5 वर्ष बंद बाटलीमध्ये बूच लावून ठेवलेलं होतं, ते बूच निघण्याची शक्यता आहे. आणि 3 ऑक्टोबरला नाही निघालं तरी 3 ऑक्टोबरपासून त्या बाटलीतल्या भूताला बाहेर काढण्याचा प्रयास सुरू होणार आहे. आणि आता तर सगळी यंत्रणा दडपून टाकण्या इतकी ताकद किंवा सत्ता महाविकास आघाडीकडे राहिलेली नाही किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडे राहिलेली नाही. आणि म्हणून हे भूत कधी ना कधी नजीकच्या काळात बाहेर येणार याची प्रत्येकाने खात्री बाळगावी. सावध राहा बाबांनो, बघू काय होतं. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.